तामिळनाडूमध्ये राज्यपालांच्या अनुमतीशिवाय 10 कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। राज्यपालांच्या अनुमतीशिवाय कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आल्याची प्रजासत्ताक भारताच्या इतिहासामधली ही पहिलीच घटना आहे। दरम्यान राज्यपालांनी 3 महिन्यामध्ये निर्णय न घेतल्यास कायदा मंजूर समजावा असं सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे। तामिळनाडूच्या एम.के. स्टॅलिन सरकारने राज्यपालांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली। त्यावेळी सुनावणी दरम्यान राज्यपाल आर.एन. रवी यांना न्यायालयाने चांगलंच झापलेलं। तर तामिळनाडूतलं सरकार आणि राज्यपाल यांच्यामधल्या संघर्षावर आता सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ते पाहूया। राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा निर्धारित वेळेस काम करण्यास बांधील आहेत असं कोर्टाने म्हटलंय। कायदा मंजुरीसाठी आल्यानंतर 3 महिन्यात त्यावर निर्णय घेतलाच पाहिजे। राज्यपाल वा राष्ट्रपतींनी 3 महिन्यात निर्णय घेतला नाही तर तो आपोआप मंजूर समजला जाईल असंही कोर्टाने म्हटलंय। तर स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल एन रवी यांच्यातल्या आतापर्यंतच्या संघर्षावर एक नजर टाकूया। एप्रिल 2022 मध्ये राजीव गांधींच्या मारेकऱ्याची शिक्षा कमी करण्यासाठी राष्ट्रपतींना राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पत्र देण्यात आलेलं। सप्टेंबर 2021 ते मे 2022 मंजुरीला आलेली 21 विधेयकं ही बासनात गेली। तर जानेवारी 2023 ला तामिळनाडूचं नाव तमिळगम असायला पाहिजे, ते अधिक चांगलं आहे असे उद्गार काढण्यात आले। 9 जानेवारी 2023 ला अभिभाषणातलं महिला सक्षमीकरण, धर्मनिरपेक्षता, स्वाभिमानी हे शब्द वगळले। मुख्यमंत्र्यांचा मूळ भाषणाची नोंद करावी अशी मागणी अध्यक्षांकडून मान्य करण्यात आली। अध्यक्षांच्या निर्णयानंतर राज्यपाल राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच निघून गेले। अभिभाषण संपूर्ण न वाचता सारांश वाचण्यात आला। तारीख होती 12 फेब्रुवारी 2024। तर याच दिवशी राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते निघून गेले। अभिभाषण वाचणं ही घटनेची थट्टा होईल असे तारे तोडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।